कशी झाली होळी? होळी कशी झाली? माझी होळी तर काय नॉर्मल गेली. बस थोडंसं खाली गेलो, फ्रेंड्ससोबत थोडंसं खेळलं बिळलं. अजून काय नाही. होळी आपली नॉर्मल जशी एन्जॉय करतात तशी एन्जॉय केली. अं, काल ब्लॉग नाही टाकला आणि आजची तारीख 27 आहे. तर मीन्स 3 दिवस जिमला गेलो नाही. म्हणजे सॅटर्डे आणि संडेला जिम बंद होती. सॅटर्डेला माझी बॅक पेन करत होती. आपण जे डेडलिफ्ट मारले होते ना, कधी मारले होते? सॅटर्डे, फ्रायडे, वेनसडेला डेडलिफ्ट मारले ना फर्स्ट टाईम. त्याच्यामुळे माझं स्पायनल कॉर्डमध्ये डाऊन म्हणजे खालचा स्पायनल कॉर्डला आहे ना पेन होत होतं. तर मग त्यामुळे गेलो नाही, घरी रेस्ट केली. आणि त्याच्यानंतर मग संडेला तर ऑफकोर्स बंदच असतो जिम. त्याच्यानंतर मग मंडेला तर होळीच होते, त्यामुळं पण जिम बंद होती. तर मग 3 दिवस माझे जिमचे मिस झाले. आणि 3 दिवसानंतर मग काल परत जिमला गेलो. तर म्हणजे लेझीनेस फील होत होते, म्हणजे कंटाळा येत होता तर वर्कआउट करायला. तेव्हा पण काल चेस्ट डे केला. चेस्ट डेमध्ये जास्त वेरिएशन नाही केले. इन्क्लाइन, बँच प्रेस, इन्क्लाइन डंबल घेतले, मग बँच प्रेस घेतला, मग नंतर पेग डेक मारले. तेवढंच हे 3च एक्सरसाइज करून मग आम्ही निघालो. विनायकला पण नव्हतं एवढं म्हणजे मूड होत होता वर्कआउट करायचा, कारण 3 दिवसानंतर जिमला गेलो. मग गॅपअप पडला ना जास्त, तर मग मूड सगळा खराब झाला होता. तर आता चला आज परत बॅक टू द रुटीनवर. आता हळूहळू विचार करतोय की मार्शल आर्ट पण चालू करावा हळूहळू. तर किक बॉक्सिंग नाही तर मायथाय नाही तर चाललंय म्हणजे काहीतरी ट्रेन करावं साईड बाय साईड. का की आता घरात बसून पण बोर होते. जास्त वेळ टाईम म्हणजे स्टडीज करून पण कंटाळा यायला लागला. तर विचार चाललाय की करूया चालू की आपलं मार्शल आर्ट्सला. आता बघू कोणाला येतंय की नाही येत, मग ऑनलाईन शिकू. तुम्हाला कोणाला माहीत असेल तर प्लीज कमेंटमध्ये मला कमेंट करा. कमेंटमध्ये टाईप करा तो येते तर मी त्या माणसाला पर्सनली कॉन्टॅक्ट करून ट्राय करीन शिकायचं. बघू. आता समर वेकेशन्स पण आहे, तर भरपूर जण विंटर्समध्ये बल्किंग करतात, समरमध्ये कटिंग करतात. इथं मी समरमध्ये बल्किंग करणार आहे. आणि बल्किंगमध्ये आपली लेन बल्किंग जर्नी तुम्हाला तर माहितीच आहे. तर मग मास्क गेन करणार. तर बघू करू. आता ज्या बॉडीवर जो फॅट आहे ते फॅट पर्सेंटेज मोजायचं आहे. पण या कामोठ्यामध्ये राहत असेल ना आणि जो पण व्हिडिओ बघत असेल कामोठ्यामध्ये, प्लीज मला कमेंट करा की कुठं फॅट पर्सेंटेज काउंट करतात. तर मला मेजरमेंट करायचे माझ्या फॅट पर्सेंटेज किती. मला जास्तीत जास्त 10 to 15च्या रेशोमध्ये मला पाहिजे ते मला फॅट पर्सेंटेज. तर त्याच्यापेक्षा जास्त असलं तर मग लेन बल्किंगसाठी मला म्हणजे ॲप्रोप्रिएटच बोलतो आहे, चांगलं नसणार. त्यामुळे एकदा 10 to 15च्या रेंजमध्ये फॅट पर्सेंटेज असली तर मग एक लेन बल्किंगची जर्नी प्रॉपरली स्टार्ट राहणार. तर कोणाला माहीत असेल ते फॅट पर्सेंटेज कुठं काढले जातात, कुठल्या जिममध्ये किती काय, प्लीज कमेंट डाऊन करा. मला मोजायचे फॅट पर्सेंटेज आणि हळूहळू करूया आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट. आता विदाऊट माईक मी यूज करतो. तर एकदा मला 100 सबस्क्रायबर्स झाले, नाही तर 50 सबस्क्रायबर्स पण झाले तर पण भरपूर मी तुमचा आभारी आहे. 50 सबस्क्रायबर्स झाले तर मी माझा सगळ्यात पहिलाच माईक हाय क्वालिटीचा सगळ्यात फर्स्ट माईक घेईल. तेव्हा तुम्ही 50K करणार. तोपर्यंत बघू करूया आता विदाऊट माईक कन्व्हर्सेशन. माहिती आहे तुम्हाला ऑडिओ क्लॅरिटी, व्हिडिओ क्लॅरिटी एवढी नाही आहेत. हळूहळू प्रोसेस करत जाऊ. आता इन्स्टंटली प्रोसेस करून फायदा नाही होणार, का की
कधी कुठलीही वेळ येऊ शकते की म्हणजे नेगेटिव्ह वेमध्ये नाही जाते, पॉझिटिव्हमध्ये जातो आहे. फक्त सांगतो तुम्हाला, एक्सप्लेन करतो की कधीही कुठल्याही म्हणजे ते म्हणतात ना डिफिकल्टी येऊ शकतात. तर त्याला फेस करण्यासाठी आता मी थोडीशी म्हणजे प्रिपरेशन करतो आहे हळूहळू. त्याच्यामुळं मी जास्त रस नाही करत आहे की इन्स्टंटली माईक घ्यायचा, इन्स्टंटली कॅमेरा घ्यायचा. जे आहे त्यापासून यूज करत राहायचं. मग इन केस आपण त्यामुळे प्रॉपरली म्हणजे काय म्हणतात प्रॉपरली म्हणजे एक मेंटेन झालं डिसिप्लिन त्याच्यामध्ये, तर कन्सिस्टन्सी बोलतात ना ते प्रॉपरली झालं ना, तर मग आपण अपग्रेड व्हायला सुरुवात करू. पहिलं बॉडीला अपडेट करू, मग त्यानंतर मग आपले सगळे इक्विपमेंट्स अपडेट करायला करू. प्लीज सपोर्ट करा. आणि जे पण न्यू व्ह्युअर्स असतील म्हणजे न्यू व्ह्युअर्स, प्लीज तुम्हाला व्हिडिओ आवडला तर माझे व्हिडिओज लाईक करा. प्रिव्हियस व्हिडिओज पण बघा, त्यामुळे थोडेसे नॉलेज दिलेले आहे मी की गेनिंगबद्दल आणि वेट लॉसबद्दल थोडेसे दिलेले छोटे छोटे टिप्स. प्लीज ते प्रिव्हियस व्हिडिओज जाऊन पण चेक करा. आणि जे न्यू व्ह्युअर्स असेल प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा प्लीज. तर तुमच्या ज्या तुम्ही असे हळूहळू मोटिवेट करत जाणार तर मग मला पण मोटिवेशन भेटत राहणार. आणि त्या मोटिवेशनमुळं मी तुमच्यासाठी नवीन नवीन कंटेंट बनवत राहील. सगळेजणचं तर ऑलरेडी कंटेंट क्रिएट केलेले असतात, मी ऑन द स्पॉट बनवतो जे पण करायचे ते. तर मी बाकीचे कंटेंट सारखं नाही, मला ठीक आहे आत्ता टॉपिक भेटला लगेच बनला कंटेंट, त्याच्यावर नाही भेटला आपण दुसरा कंटेंट जा ऑन द स्पॉट. मी प्री प्लॅन करत नाही. आणि जे नॉलेज माझ्याकडे रॉ नॉलेज पडलेलं आहे तेच रॉ नॉलेजला पॉलिश करून मी तुम्हाला फॉरवर्ड करतो आहे. आणि तुम्हाला काय माहीत असेल तर प्लीज मला सांगा. मी भरपूर तुमचा आभारी राहील की म्हणजे तुमच्याकडून नॉलेज घेण्यासाठी. आणि मी ते शिकण्याचा भूक आहे, म्हणजे काय म्हणतात ते काय बोलतात ना, भुका माणूस हावरा माणूस, त्याला खायलाच पाहिलं असं कंटिन्यू, त्याला भूकच नाही संपत. तसं मी नॉलेजच्या बद्दल आहे की मी जिथून नॉलेज भेटतं तिथं मी ग्रॅब करायला जातो. प्लीज तुम्हाला काय माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी तुमच्यासाठी बनवू. चला आता भेटूया आपण जिममध्ये, थोडंसं लवकर जाऊ जिमला. तू एक जास्त गोरा दिसतोय त्याच्यामुळे तसं तर मेन राजे सावळ्या पोरांचं. पंखे नाही
ते हवा पास करायला. हा? तिन्ही तिसरी तिकडं कोपऱ्यात आहे. ते गळतं चकवा पण आहे, गळतं पण आहे. कधी कधी गळतं ते लिकेज. तेच सांगतं फॅन नाही हवा पास करायला. आता एसी हवा निघून येईल तिथे पुढं गरम होणार. हा. ऐक ना माझे तू बघा 1 2 3 4 5